महाराष्ट्र शासनाने एन-सी-एम-सी कार्ड बंधनकारक केलं आहे. आता एस-टी मध्ये प्रवास सवलत हवी असेल, तर हे कार्ड असणं आवश्यक आहे. आपल्या चॅनलवर आपण एन-सी-एम-सी कार्ड बंधनकारक का केलं आणि एन-सी-एम-सी कार्ड रिचार्ज कसं करायचं यावर व्हिडिओ पाहिले. पण आजही अनेक जण एकच प्रश्न विचारत आहेत. हे एन-सी-एम-सी कार्ड नेमकं कुठे-कुठे वापरता येतं? फक्त एस-टीमध्येच की आणखीही अनेक ठिकाणी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे भैरव आणि तुम्ही पाहतात अवनी मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल. सर्वात आधी एस-टी बद्दल बोलूया. महाराष्ट्र शासनाने महिलांची 50% प्रवास सवलत, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र प्रवाशांसाठी एन-सी-एम-सी कार्ड अनिवार्य केलं आहे. त्यामुळे एस-टीचं तिकीट काढताना हे कार्ड लागणार आहे. जर कार्डमध्ये रिचार्ज असेल, तर त्याच पैशातून तिकीट काढता येतं. आता प्रश्न येतो, एस-टी व्यतिरिक्त हे कार्ड कुठे वापरता येतं? जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा नागपूर मेट्रोने प्रवास करत असाल, तर ज्या मेट्रो सेवेमध्ये एन-सी-एम-सी सुविधा सुरू आहे, तिथे हे कार्ड वापरता येतं. प्रत्येक शहरासाठी वेगळं कार्ड घेण्याची गरज पडत नाही. जिथे एन-सी-एम-सी स्वीकारलं जातं, तिथे हे एकच कार्ड उपयोगी पडू शकतं. याशिवाय काही शहरांमध्ये बेस्ट, पी-एम-पी-एम-एल आणि इतर शहर बस सेवांमध्येही एन-सी-एम-सी सुविधा उपलब्ध होत आहे. त्यामुळे भविष्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच कार्ड वापरणं आणखी सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेमध्येही काही ठिकाणी एन-सी-एम-सी सुविधा सुरू करण्यात आली आहे. काही रेल्वे स्थानकावरील ए-टी-व्ही-एम मशीनवर तिकीट काढण्यासाठी किंवा काही सेवांसाठी या कार्डाचा वापर करता येतो. ही सुविधा हळू आणखी वाढवली जात आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं एन-सी-एम-सी कार्ड रुपे डेबिट कार्ड सुविधेसह असेल, तर रुपे कॉन्टॅक्टलेस स्वीकारणाऱ्या दुकानांमध्ये, सुपरमार्केटमध्ये, मेडिकलमध्ये किंवा मॉलमध्ये टॅप अँड पे करून पेमेंट हे करता येतं. काही टोल प्लाझा आणि पार्किंग ठिकाणी जिथे एन-सी-एम-सी किंवा रुपे कॉन्टॅक्टलेस सुविधा उपलब्ध आहे, तिथेही या कार्डचा वापर करता येऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मेट्रो, प्रत्येक बस, प्रत्येक रेल्वे स्टेशन, प्रत्येक टोल किंवा प्रत्येक दुकानात ही सुविधा सुरू असेलच असं नाही. त्यामुळे वापरण्यापूर्वी तिथे एन-सी-एम-सी किंवा रुपे कॉन्टॅक्टलेस सुविधा आहे का, हे एकदा नक्की तपासा. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल, की एन-सी-एम-सी कार्ड हे फक्त एस-टीचंच कार्ड नाही, तर भविष्यात एकाच कार्डमधून अनेक सार्वजनिक वाहतूक सेवा आणि डिजिटल पेमेंटसाठी उपयोगी ठरणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, भरती, ऑनलाईन फॉर्म आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या अवनी मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.